21 वर्षांची एक मुलगी डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर तिला आपल्या चेंबरमध्ये घेऊन जातो. चेंबरमध्ये गेल्यावर तो तिला आपल्या पलंगावर झोपवतो आणि मुलीला बेशुद्ध पडण्याचे इंजेक्शन देतो. जेव्हा मुलगी बेशुद्ध पडते तेव्हा डॉक्टर तिच्या अंगावरचे सर्व कपडे काढतो. त्यानंतर त्या डॉक्टरने त्या 21 वर्षांच्या मुलीसोबत जे काही केले, या घटनेने संपूर्ण देश हादरला. ही घटना डॉक्टरांच्या पेशाला काळिमा फासणारी ठरली आहे. नेमके काय केले त्या डॉक्टरने, ज्यामुळे संपूर्ण देशात वातावरण पेटले? नेमके काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही घटना आहे महाराष्ट्रातील नागपूर या शहरातील. नागपूर शहरात 32 वर्ष संजय पवार हा डॉक्टर आपल्या कुटुंबासोबत राहायचा. संजय पवारबद्दल सांगायचे म्हणजे 5 वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. संजय पवारला सुंदर बायको होती आणि नागपूर शहरातच त्याचे एक मोठे आलिशान घर होते. तसेच त्याने नागपूर शहरात एक मोठा दवाखाना उघडला होता. त्या दवाखान्यात त्याच्या हाताखाली 5 ते 6 डॉक्टर काम करत होते आणि इतरही खूप मोठा स्टाफ होता. त्या डॉक्टरचे शहरात चांगले नाव होते. त्याला एक गोंडस मुलगीही होती. अशा स्थितीत संजय पवारला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. आणि त्याच नागपूर शहरात प्रिया शर्मा ही 21 वर्षांची तरुण मुलगी होती. तिने नुकतेच D.Pharmacy पूर्ण केले होते. प्रिया शर्मा दिसायला खूप सुंदर होती. ती फक्त 21 वर्षांची तरुण मुलगी होती. प्रिया शर्मा नागपूर जिल्ह्यातील काटोल या गावाची राहणारी होती. प्रियाने नुकतेच 1 वर्षापूर्वीच D.Pharmacy पूर्ण केले आणि त्यानंतर ती एका दवाखान्यात कामाला लागली होती. तिथे तिला चांगला पगार मिळत होता. चांगला पगार मिळाल्याने तिला संजय पवार या डॉक्टरांकडे काही ना काही कामाच्या निमित्ताने हफ्त्यातून 2-3 वेळा पाठवले जायचे. प्रियाला संजय पवारकडून एक रिपोर्ट आणायचा होता आणि तो रिपोर्ट हफ्त्यातून 2-3 वेळा आणावा लागायचा. पहिल्यांदा जेव्हा प्रिया संजय पवार या डॉक्टरांना भेटली तेव्हा प्रिया त्यांच्यामध्ये हरवून गेली होती. कारण संजय पवार हा अजूनही तरुण दिसत होता. असं वाटत नव्हतं की त्याचे लग्न झाले आहे. याशिवाय डॉक्टरही त्या मुलीला पाहून एकदम भान हरपला, कारण ती मुलगी दिसायला खूपच सुंदर होती. त्यामुळे हे दोघे एकमेकांना पहिल्याच नजरेत पसंत करतात. पण डॉक्टरला आता समजले होते की ही मुलगी वारंवार कामासाठी येणार आहे. त्यामुळे त्यांनी तेव्हा फक्त आपापली ओळख करून घेतली. पण ती मुलगी हप्त्यात 3-4 वेळा त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ लागली. या कारणामुळे संजय पवार आणि प्रिया शर्मा यांच्यात आणखी जास्त जवळीक निर्माण होऊ लागली. काही दिवसानंतर त्यांच्या भेटी खूप वाढल्या. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. डॉक्टरच्या मनात त्या मुलीबद्दल वासना निर्माण झाली. तो तिला खोटे बोलतो की माझे लग्न झाले नाही आणि त्याच्या या शब्दावर प्रियाही विश्वास ठेवते. प्रियाला अपेक्षा होत्या की डॉक्टर तिच्यासोबत लग्न करणार आहे, त्यामुळे तीही त्या डॉक्टरवर प्रेम करू लागली. आता डॉक्टर हा प्रियाला आपल्या बोलण्यात अडकवतो. तो तिला म्हणतो की लग्न झाल्यानंतर मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, तुला काहीही काम करण्याची गरज पडणार नाही. यांचे हे प्रेमसंबंध जानेवारी 2025 मध्ये सुरू झाले होते. प्रियाला आता असे वाटत होते की डॉक्टरसोबत माझेच लग्न होणार आहे. डॉक्टरवर विश्वास ठेवून प्रिया त्याचे सर्व बोलणे ऐकू लागली. डॉक्टर तिला जिथे घेऊन जायचा प्रिया तिथे जात होती. त्या ठिकाणी हे दोघे एकमेकांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत होते. यांच्यात अनेक वेळा असे शारीरिक संबंध झाले होते. आता प्रियालाही असा विश्वास बसला होता की डॉक्टर तिच्यासोबत लग्न करणार आहे. त्यामुळे ती या सर्व गोष्टींना घाबरत नव्हती आणि डॉक्टर तिला भरपूर पैसेही देत होता. त्यामुळे प्रियाही डॉक्टरचे सर्व काही ऐकत होती. हे सर्व चालू असताना एक दिवस अचानक प्रियाला माहिती पडते की तो डॉक्टर आधीच विवाहित आहे आणि यानंतर ह्या दोघांमध्ये सुरू होते एक नवीन भांडणांचे पर्व. या दोघांमध्ये सतत भांडणे होऊ लागली होती. आता प्रिया डॉक्टरला भेटतही नव्हती आणि बोलतही नव्हती. उलट जेव्हा डॉक्टर तिला फोन करायचा तेव्हा प्रिया डॉक्टरला धमक्या देत होती की तुम्ही माझ्यासोबत लग्न करा, नाहीतर मी माझे आयुष्य संपवून टाकेन, तुमच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करेन. अशा अनेक धमक्या प्रिया डॉक्टरला देत होती. त्या डॉक्टरला समजत नव्हते की नेमके आता काय करावे. शेवटी तो आपल्या बायकोबद्दल विचार करतो आणि प्रियाला कायमसाठी विसरण्याचा प्रयत्न करतो. पण प्रियाशी ऐकणार नव्हती. प्रियाचा काटा आयुष्यातून काढून टाकायचा होता. यासाठी डॉक्टर स्वतःचा एक प्लॅन बनवतो. तो प्रियाला एकदा शेवटची भेट घेण्यासाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये बोलवतो. त्या दिवशी तारीख होती 12 जून 2025ची. प्रियाही त्या डॉक्टरवर विश्वास ठेवते आणि विश्वास ठेवून त्याच्या हॉस्पिटलमध्ये त्याला भेटण्यासाठी जाते. कारण हे दोघे बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये एकमेकांना भेटले होते. पण रात्रीच्या वेळेस जेव्हा हॉस्पिटलमध्ये जास्त कोणी नव्हते तेव्हा तो डॉक्टर प्रियाला एक इंजेक्शन देतो. कारण प्रिया म्हणत होती की तिची तब्येत बरोबर नाही. त्यामुळे डॉक्टर प्रियाला इंजेक्शन देतो आणि ते इंजेक्शन तिची तब्येत दुरुस्त करण्याचे नव्हते, तर तिला बेशुद्ध करण्याचे होते. डॉक्टर तिला पूर्णपणे बेशुद्ध करतो. त्यानंतर तो तिला गाडीत घेऊन जातो. बाहेर असलेल्या त्या कारमध्ये प्रियाच्या अंगावरचे सर्व कपडे तो काढून टाकतो. मध्यरात्रीची वेळ होती. 12 वाजले होते. तो नागपूरच्या बाजूला असलेल्या हायवेवर तिला घेऊन जातो. हायवेवर जास्त गाड्याही नव्हत्या. काळोख होता. आजूबाजूला कोणीही दिसत नव्हते. याचा फायदा घेऊन त्या डॉक्टरने प्रियाला बेशुद्ध अवस्थेत निर्वस्त्र रस्त्यावर फेकून दिले, जेणेकरून तिच्या अंगावरून गाड्या गेल्या पाहिजेत आणि हा एक अपघात वाटला पाहिजे. आणि ते इंजेक्शनही ड्रग्सचे होते, म्हणजे असं वाटावे की प्रियाने आधी ड्रग्स घेतले आणि त्यानंतर तिने स्वतः आत्महत्या केली.
किंवा तिच्यासोबत कोणता घातपात झाला, पण या सगळ्याने डॉक्टरवर नाव येणार नव्हते असा प्लॅन त्याने केला होता. पण तो प्रियाला त्या जागी जिवंत फेकून गेला होता. त्याला असं वाटले होते की कोणती ना कोणती गाडी तिची हत्या करून टाकेल, पण असं काहीच झाले नाही. एका ट्रक ड्रायव्हरची नजर त्या मुलीवर पडली होती आणि तो ट्रक ड्रायव्हरही एक चांगला व्यक्ती होता. त्या ट्रक ड्रायव्हरने तिला दवाखान्यात भरती केले. त्या ठिकाणी गेल्यावर दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रियाला शुद्ध आली तेव्हा मात्र प्रियाने घडलेला संपूर्ण प्रकार डॉक्टरांना आणि पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी त्या डॉक्टरला अटक केली आणि अटक करून त्याचे हॉस्पिटल कायमचे बंद केले. त्याचे लायसन्सही रद्द केले आणि त्यानंतर त्या डॉक्टरविरोधात प्रियाने अत्याचाराचे गुन्हे दाखल केले. अशा प्रकारे एका डॉक्टरने एका मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवले आणि त्या संबंधांमुळे त्या डॉक्टरचे संपूर्ण आयुष्य तर बर्बाद झालेच, पण त्यानंतर त्याने त्या मुलीचेही आयुष्य बर्बाद केले आणि स्वतः आपल्या मुलीचे आणि आपल्या बायकोचेही आयुष्य बर्बाद केले आहे. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही घटना आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.